नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। सर्वांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला मिळतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे, जी की कोणी तुम्हाला ही माहिती सांगणार नाही। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड संदर्भात खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे। हे कामे करा, नाहीतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचे सगळे बँक अकाउंट बंद पडणार। ती जर कामे तुम्ही जर नाही केली तर तुमचं आधार कार्डही बंद पडणार, तुमचं पॅन कार्डही बंद पडणार आणि तुमचं बँक अकाउंट देखील सुद्धा बंद पडणार। तुम्हाला कोणतेही ट्रान्झॅक्शन करता येणार नाहीत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं बँक अकाउंट बंद पडणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सर्वप्रथम आधार कार्ड बंद का पडणार हे सर्वप्रथम सांगतो। सर्वप्रथम तुम्हाला तुमचं आधार कार्ड जर 10 वर्षापूर्वीचं असेल किंवा 5 वर्षापूर्वीचं तुमचं आधार कार्ड असेल तर तुम्हाला ते अपडेट करणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे। जर तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बंद पडणार आणि दुसरं आधार कार्डही निघणार नाही आणि तुम्हाला कोणती शासकीय योजनेचाही लाभ मिळणार नाही। त्यामुळे तुमचं आधार कार्ड 10 वर्षापूर्वीचं, 5 वर्षापूर्वीचं असेल तर ते अपडेट करा। तर आधार कार्ड मध्ये तुम्हाला अपडेट काय करायचं ते सर्वप्रथम सांगतो। तर तुमचे जे हाताचे जे काही ठसे आहेत ते तुमचे जुने झालेले असतात, 10 वर्षांना 5 वर्षांना ते तुम्हाला अपडेट करायचे असतात। त्यामुळे जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुमचे हाताचे ठसे अपडेट करा आणि हाताचे ठसे आधार कार्ड वर अपडेट केल्याशिवाय तुमचं आधार कार्ड चालू राहणार नाही, हमेसाठी बंद पडणार। त्यामुळे हे आधारवर तुम्हाला हे तुमचे हाताचे ठसे अपडेट करायचे आहे। यानंतर तुमच्या आधार कार्ड साठी सगळ्यात महत्त्वाचा तुमचा फोटो जर जुना झालेला असेल, लहानपणीचा फोटो असेल, परंतु आता तुम्ही 10 वर्षानंतर ते आधार कार्ड 10 वर्ष झाली त्या आधार कार्डला किंवा 5 वर्ष झाली आणि फोटो जर जुना असेल तर तुम्हाला आधार मध्ये तुमचा फोटो सुद्धा अपडेट करावा लागेल। तुमच्या ओळखीसाठी तुमचा जे लेटेस्ट मधला फोटो आहे ते तुमचा अपडेट असणं महत्त्वाचं आहे। जर तुमचा फोटो जुना असेल तर तुमचं आधार कार्ड बंद पडू शकतं। हाताचे ठसे सुद्धा त्यामध्ये अपडेट करून घ्या आणि आधारला मोबाईल नंबर जर लिंक नसेल तरी तुमचं आधार कार्ड बंद पडू शकतो। त्यामुळे आधार कार्ड चालू ठेवण्याकरता तुमच्या हाताचे ठसे अपडेट करायचे आहेत, तुमची फोटो अपडेट करायचे आहे आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा तिथे लिंक करायचा आहे आधार कार्डला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पॅन कार्ड संदर्भात खूप महत्त्वाची अशी माहिती आहे। तुमचं पॅन कार्ड जर चालू ठेवायचं असेल तर तुमच्या पॅन कार्डला आधार खातं लिंक करायचं आहे। म्हणजे एकमेकांना आधारला पॅन कार्ड लिंक करायचं आहे आणि पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करायचं आहे। आणि हे दोन्ही जर एकमेकाशी लिंक नसतील तर आधार कार्डही बंद पडू शकतं आणि तुमचं पॅन कार्डही बंद पडू शकतं। केंद्र आणि राज्य सरकार किंवा UIDच्या माध्यमातून हे स्पष्टपणे आपल्या भारतातील नागरिकांना सांगण्यात आलेले की आधार कार्ड अपडेट करायचं आहे, आधारला पॅन कार्ड लिंक करायचं आहे आणि आधार आणि पॅन या दोन्हीला, आधार कार्डाला आणि पॅन कार्डाला या दोन्हीला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे, जेणेकरून तुमचं सगळे जे OTP आहेत तुमच्या मोबाईल नंबरवर येतील आणि नंतर तुम्हाला सगळी कामे सुरळीत चालतील। त्यामुळे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर हे सगळे व्हेरीफाय करायचे आहेत। यानंतर आता तुमचं बँक अकाउंट बंद का पडणार तेही सर्वप्रथम सांगतो। आता तुमचं जर SBI बँकेचं खातं आहे किंवा जनधनचं खातं असेल, एखादं प्रधानमंत्री जनधन योजनेचं खातं असेल, बँक ऑफ इंडियाचं असेल, HDFC बँकेचं असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँकाचं असेल किंवा ज्या काही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्या काही बँक आहेत त्या बँकेमध्ये तुमचं खातं जर असेल तर तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं। तुमचं जर खातं चालू ठेवायचं असेल, बंद पडू द्यायचं नसेल तर तुमचं आधार कार्ड सुरुवातीला सांगलं की तुमच्या आधारला बँक खातं लिंक करा किंवा तुमच्या आधारला जे काही नाव आहे ते तुमच्या बँक खात्यावर असलं पाहिजे। ते जर नसेल, सेम नाव नसेल तर तुमचं बँक अकाउंट बंद पडू शकतं किंवा आधार जर अपडेट नसेल तर ते तुमचं बँक अकाउंट बंद पडू शकतं। आधारला म्हणजे बँक अकाउंटला जर आधार कार्ड दिली नसेल, लिंक नसेल तर ते तुमचं बंद पडू शकतं। ही सगळी महत्त्वाची कामे तुम्हाला करायची आहेत, जेणेकरून तुमचं आधार कार्ड बंद पडणार नाही, जेणेकरून तुमचं पॅन कार्ड बंद पडणार नाही आणि जेणेकरून तुमचं बँक अकाउंट बंद पडणार नाही। ही सगळी कामे तुम्हाला करायची आहेत, जेणेकरून तुम्ही ह्या सगळ्या योजनेचा लाभ घेऊ शकता। आणि जर तुमचं आधार कार्ड जर बंद पडलं तर तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक अकाउंट संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला। तरी देखील सुद्धा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक अकाउंट संदर्भात काही अडचणी असतील
काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंट्सचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आता एक छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक नागरिकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक अकाउंट संदर्भात त्याला ही माहिती असणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.